समाज माध्यमांचा तरुणांवर परिणाम. आजच्या आधुनिक युगात समाज माध्यमे ही आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. मोबाईल, इंटरनेट आणि विविध ॲप्सच्या माध्यमातून जगातील कुठलीही माहिती काही सेकंदात आपल्या हातात येते. विशेषतः तरुण पिढीवर समाज माध्यमांचा प्रभाव अधिक प्रमाणात दिसून येतो. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर यांसारख्या प्लॅटफॉर्म्सनी तरुणांच्या जीवनशैलीत मोठे बदल घडवून आणले आहेत. या माध्यमांचा तरुणांवर सकारात्मक तसेच नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होत आहे. समाज माध्यमांचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम म्हणजे माहितीचा जलद प्रसार. आजचा तरुण जगभरातील घडामोडींशी सतत जोडलेला असतो. शैक्षणिक माहिती, करिअरच्या संधी, नवीन तंत्रज्ञान यांच्याबाबत माहिती सहज उपलब्ध होते. यामुळे तरुण अधिक जागरूक, माहितीपूर्ण आणि आत्मविश्वासू बनतो. तसेच समाज माध्यमांमुळे अनेकांना स्वतःची कला, कौशल्य आणि विचार मांडण्याचे व्यासपीठ मिळाले आहे. यूट्यूब, ब्लॉगिंग किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून अनेक तरुण स्वतःचे करिअर घडवत आहेत. याशिवाय समाज माध्यमे संवाद साधण्याचे प्रभावी साधन ठरले आहेत. पूर्वी दूर असलेल्या मित्र नातेवाईकांशी संपर्क ठेवणे कठीण होते, परंतु आज एका क्लिकवर आपण कोणाशीही संवाद साधू शकतो. यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत होते. तसेच विविध सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठीही समाज माध्यमे उपयोगी ठरतात. अनेक सामाजिक चळवळींना यामुळे गती मिळाली आहे. मात्र या सर्व सकारात्मक बाजूंप्रमाणेच समाज माध्यमांचे काही नकारात्मक परिणामही आहेत. सर्वात महत्त्वाचा मुख्य मुद्दा म्हणजे व्यसनाधीनता. अनेक तरुण तासनतास मोबाईलवर वेळ घालवतात. त्यामुळे त्यांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर परिणाम होतो. झोपेची कमतरता, डोळ्यांचे त्रास, मानसिक तणाव यांसारख्या समस्या निर्माण होतात. याशिवाय सतत इतरांच्या आयुष्याची तुलना केल्यामुळे आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता असते. समाज माध्यमांवर खोटी माहिती आणि अफवा देखील मोठ्या प्रमाणात पसरतात. यामुळे गैरसमज निर्माण होतात आणि कधीकधी सामाजिक तणावही वाढतो. काही वेळा सायबर बुलिंगसारख्या समस्या उद्भवतात, ज्याचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे समाज माध्यमांचा वापर करताना सजगता आणि जबाबदारीची गरज आहे. तसेच समाज माध्यमांमुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. तरुण आपला जास्तीत जास्त वेळ आभासी जगात घालवतात. त्यामुळे वास्तवातील नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होतो. कुटुंबातील सदस्यांशी संवाद कमी होणे, एकटेपणा वाढणे या समस्या आज अनेक तरुणांमध्ये दिसून येतात. यावर उपाय म्हणून समाज माध्यमांचा संतुलित वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेचे योग्य नियोजन, गरजेपुरताच वापर आणि योग्य माहितीची निवड यावर भर देणे गरजेचे आहे. पालकांनी आणि शिक्षकांनीही तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते समाज माध्यमांचा योग्य आणि सकारात्मक उपयोग करू शकतील. एकूणच समाज माध्यमे ही दोनधारी तलवारीसारखी आहेत. योग्य वापर केल्यास ती ज्ञान, प्रगती आणि संधी यांचे दार उघडतात, तर अतिरेक केल्यास ती नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक तरुणाने समाज माध्यमांचा विवेकाने आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. योग्य संतुलन तरुणांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवू शकतात. धन्यवाद.